Hi everyone, I'm Saranya, and in this episode of the Bombay Poetry Crawls podcast, I had the immense pleasure of interviewing Vasant Dattatray Gurjarji. Vasantji is an incredible Bombay based Marathi poet. He has been living in Girgaon and writing about Girgaon, Chopati area all his life. His work is extremely experimental and fun and really plays with form. At the same time, it speaks about extremely political and social justice issues while also being honest about an interior life of a person. So, our inner desires and wants and the interior life that we lead. Meeting Vasantji was incredible because he was so lovely. He welcomed me to his home. He showed me his first books. He gave me an entire poster of Gandhi Mala Bhetla, which is his controversial poem. And he insisted that I stay for food and juice. And so I just feel so incredibly lucky to have had interacted with him, to still have him greet us and share so much information with us that's so invaluable. In this episode, he talks about growing up in Girgaon. He talks about his friendships with Mardekar, with reggae, with his associations with Kolatkar, Dilip Chitre, his growing up years in Bombay, where he was influenced by the Samyukta Maharashtra movement, by different political movements that took place over here, and just basically how Girgaon was this thriving ecosystem of art and culture. So there's a lot to learn from in this episode, and I hope you enjoy. तो सर आपकी पैदा बॉम्बे में ही हुई थी हाँ। 1944 में। मैं जन्म से बम्बई में हूँ। हाँ, आप उसके बारे में बताओ, आपके चाइल्डहुड इयर्स के बारे में। किसके बारे में? आप जब आपके बचपन के साल के बारे में बताइए। मी जन्मापासूनच मुंबईकर, त्यामुळे सगळं बालपण माझं गिरगावातच गेलं. मी जन्मापासून मुंबईकर, माझं बालपण गिरगावातलं. मर्ढेकरांच्या जिथे मारते कांदेवाडी टांगदराची ठाकूरद्वारा, या कांदेवाडीतल्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल मधून मी SSC झालो. तिथे जवळच शाळा. या शाळेची परंपरा मोठी. ICS पुमालाड, मोगर आंगणेकर, जयवंत दळवी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, यशवंत देव, स्नूकर विश्वविजेती अनुजा ठाकूर इत्यादी नामवंत लोक या शाळेतनं बाहेर पडले. कनिष्ठ मध्यम वर्गातून आलेलो असलो तरी गिरगाव हा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असल्याने माझे बालपण समृद्ध गरिबीत गेले. पूर्व प्राथमिक शाळेत असताना गोसावी कुलकर्णी गुरुजी, प्राथमिक विभागात जोशीबाई आणि माध्यमिक विभागात राणेबाई चिटणीसबाई, धारगळकर गुरुजी यांचे माझ्यावर संस्कार झाले. नागनाथ पै मुख्याध्यापक होते, त्यांचा प्रेमळ दरारा वाटायचा. आठवण म्हणून त्या दिवसातल्या काही गमती नक्कीच सांगता येतील. धोतर कोट टोपीतले गोरे गोमटे, निळाशार घाऱ्या डोळ्यांचे जोशी गुरुजी 3रीला शिकवायला होते. तरी वर्गातल्या जोशी आडनावाच्या विद्यार्थ्याला गोरा गोमटा आणि कपाळ करंटा म्हणून त्याची टाचली होती. 8वी-9वीत असताना अशोकाचा शिलालेख आणि बुद्ध दर्शन या 2 पुस्तकांवर एक स्पर्धा झाली. त्यात मला 3 रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले होते. त्यापूर्वी शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवातला धावण्याच्या स्पर्धेत 2 चांदीचे पॉलिश केलेले तसे काही मी मिळवले होते. शाळेतल्या गॅदरिंगच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचं वृत्तांत लेखन करण्याची स्पर्धा असायची. त्यावेळी सगळे कार्यक्रम अगदी पुढे बसून जवळ पाहायला मिळायचे. मी 9व्या वर्गात असताना राणेबाईंनी शांता शेळके यांच्या आहाते सुंदर दिन हरपले या कवितेवर निबंध लिहायला सांगितला होता. पण मी निबंधाऐवजी कविता लिहिली तर चालेल का असं विचारलं राणेबाईंना. त्या म्हणाल्या लिही, आणि ती माझी पहिली कविता लिहिली 9वीत असताना. त्या कवितेतल्या 4 ओळी मला आठवतात. बालपणी खेळता भुईवर, बसता आईच्या अंकावर, मम दादा मग देती खाऊ, गोष्टी ऐकू काऊ चू. आता 9वीत असताना मला आईच्या अंकावर, अंक म्हणजे मांडी, हा शब्द कसा काय आठवला कळलं नाही त्यावेळेस मला. आपोआप आठवलं अंक म्हणजे मांडी.
मांडीवर ना म्हणता मी अंगावर म्हटलं. ते. माझ्या बहिणी शांती चित्रकार होती आणि कुबूट, आणि माझे गोपाळ काका यांचे माझ्यावर खोलवर संस्कार आहेत. शांतीने तिच्या चित्रातून आणि कवितातून जगण्यातल्या सौंदर्याची मला जाणीव करून दिली. आम्ही शाळेतली मुलं घरात पुरेशी जागा नसल्याने ठाकूरवाडीला ख्रिश्चनांच्या दफनभूमी, आता सकापाटील उद्यान माहिती आहे ना तुला सकापाटील, तिथे अभ्यासाला यायचो लहानपणी मी. 1950-55 सालची 55 सालची. तिथे झाडं झुडवं खूप होती. त्यांच्या सावलीत कबरीच्या बाजूला आम्ही अभ्यास करायचो. आमच्या शाळेतल्या भाईजीवनजी लेनमध्ये राहणाऱ्या सुधीरगीत नावाच्या विद्यार्थ्याने त्या दफनभूमीत एक स्वतंत्र कबर खोदली होती आणि त्यात तो आणि त्याचे काही मित्र बसून अभ्यास करायचे. कारण ऊन लागायचं म्हणून ते त्याच्यात ते बसून अभ्यास करायचे. अभ्यास झाल्यावर घरी परतताना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहाच्या ठाकूरवाड शाखेत मी वृत्तपत्र आणि मासिकं वाचायचो. त्याचा 9वी पासूनची सुरुवात. माहिती आहे ना ठाकूरवाडला मुंबई मराठी. माहितीये. ही सवय मला गोपाळ काकांनी लावली होती. त्या विभागातल्या वाचनालयात जाऊन मिळेल ते मी वाचायला लागलो. अभ्यासासाठी दफनभूमी व्यतिरिक्त नारायणवाडीत मी चालत वाचन करायचो. मला चालत अभ्यास करायची सवय होती. बसून अभ्यास करायचा मी चालत वाचन करायचो. कुडाळ लष्कर वाचनालय, लोटावाला वाचनालय, कॅथॉलिक जिमखाना गल्ली, तारापूरवाला मत्सराची मोकळी जागा, अशा ठिकाणी मी जायचो. तारापूरवाला मत्सर तिथे पाठीमागे रिकामी जागा, तिथे आम्ही अभ्यास करतो. त्याशिवाय स्काउट, एनसीसी, माटुंगा जिमखाना, टेबल टेनिस खेळायला येणारी, हिंदी परीक्षांच्या क्लासेस मधली खूप माणसं, विद्यार्थी माहिती ते झाले होते. लहानपणीच मी अनेक माणसांच्या सहवासात आलो. अशा विविधांगी अनुभवांनी माझं बालपण आपोआपच बहुश्रुत होत गेलं. गोपाळ काकांनी मला वेगवेगळ्या सभांना जायची सवय लावली होती. विभागात मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, आता मुंबई मराठी साहित्य संघाला बाईकलाच करून येताना आलात तुम्ही. ग्रंथ संग्रहालय दादर में. बंदिस्त व्हायच्या आधीची नर फाटकांची आठवडाभर मी इथेच ऐकली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मी 13 वर्षाचा होतो. 1960. तेव्हा गिरगावात होणाऱ्या सर्व सभांना माझी उपस्थिती असायची. गोपाळ काका मला जायला सांगायचे. 13 वर्षी त्यांनी जायचो. फोर्ट पासून मी चालत जायचो. म्हणजे जर फाटकांनी साहित्य संघाच्या उघड्या सभागृहामध्ये झालेल्या सभेत मला त्यांची स्वाक्षरी, जुने ते सोने समजू नका, स्वतंत्र विचार करून योग्य काय अयोग्य काय ते ठरवण्यास शिका व जे प्रमाण शुद्ध वाटेल त्याचा विचार निर्भयपणे चालवा, नर फाटक, अशा सुविचारासह सही दिली होती. मला सही घेण्याचा त्या शौक होता. सगळ्यांच्या त्या घ्यायचं ते. अत्र्यांची पण सही माहिती आहे. यावतचंद्र चौपाटीवरल्या उधळलेल्या ऐतिहासिक सभेला मला बाबा घेऊन गेले होते. या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू होते. यावतचंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्राला देणार नाही अशी घोषणा सका पाटलांनी केली ती या सभेत. त्यानंतरही झालेल्या अनेक सभातून मी आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, एस.एन. जोशी, दत्ता देशमुख, दाजीबा देसाई, भाई माधवराव बागल, बॅरिस्टर नाथ पै, सका पाटलांच्या विरुद्ध निवडून आलेले जॉर्ज फर्नांडिस, नौशेर भिरुजा, भाई मिरजकर, आप्पा पेंडसे त्यांची भाषणं प्रत्यक्ष ऐकली. गिरगाव हे तेव्हा शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचं केंद्र होतं. तिथल्या अशा संपन्नतेने माझं अनुभव विश्व समृद्ध केलं. साहित्यिकांच्या वास्तवाची तिथं परंपरा होती. केशवसूत, मर्ढेकर, हरिनारायण आपटे, कॉम्रेड डांगे यांचं वास्तव काही काळ कांदेवाडीतल्या केशवजी नाईक चाळीत होतं. ती पाठी तुम्ही येताना वाडी तिथे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव तिथे सुरू केला. तिथे हे सगळे राहायचे. हरिनारायण आपटे केशव, त्यांच्या एका अर्थाने मी त्यांच्या शेजारीच आहे. नाट्याचार्य खाडिलकर, व्ही.सी. गुर्जर, हिराबाई पेडणेकर, नर फाटक, दुर्गा खोटे, अनंत काणेकर, मोगर आंगणेकर, प्रभाकर पंचीकर, गंगाधर गाडगीळ, दाजी भाटवडेकर, मवा धोंड, मंगेश पाडगावकर, चित्रकार वासुदेव गावतोंडे आणि जरा आजगावकर ही देखील मूळची गिरगावकर मंडळी. गिरगावला एवढी समृद्ध परंपरा होती. तो गायतोंडे भी थे. तो
कलाकार हो, हो, सारे हो, कलाकार सगळं यहाँ हो, पे रहते. सगळं इथे बौद्धचं कार्यालय इथं होतं. हो 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 सत्यकथेचं कार्यालय इथे हो. सगळं होतं. और पास में नारायण सुर्वे, वो जो गिरनी कामगार भी हो, है, सगळं. वो भी यहाँ पे रहते. येते. आमच्या शाळा गांधर्व महाविद्यालय, ट्रिनिटी क्लब, देवदास स्कूल ऑफ इंडियन म्युझिक, चौपाटीला देवदास स्कूल हो, ऑफ हो, म्युझिक हो. आहे, जिना हॉल, गिरगाव चौपाटी, नवाकाळ, प्रभात, विविध वृत्त, नवयुग, मौज छापखाना, धवळे, परचुरे, कोठावळे प्रकाशक, अनेक देवळं, मुंबादेवी, काळबादेवी, गावदेवी, माधवबाग, फडकेवाडी गणपती मंदिर, अक्कलकोट स्वामींचा मठ, काळाराम, गोळाराम, रोमन कॅथॉलिकांचं गिरगाव, हा. पोर्तुगीजचं आहे ते, हाँ, पोर्तुगीज बेराम फायर टेम्पल, अलंकार सिनेमा जवळची मशीद, हाँ. जवाहर बालभवन, मग इतकं सगळं विविध धर्माचे केंद्र पण या गिरगाव हो. पहिल्यापासून अस्तित्व होते. हो, त्यामुळे आमचा विशाल दृष्टिकोन झाला. हाँ. जवाहर बालभवन, तारापुरला मत्स्यालय, मॅजेस्टिक सेंट्रल रॉक्सी सिनेमा, 3 थिएटर इथे जवळ होती, मॅजेस्टिक सेंट्रल रॉक्सी. अशा कितीतरी गोष्टींनी गिरगावातलं माझं लहानपण समृद्ध आणि संवेदन संपन्न गेलं. आता पूर्ण बदलणाऱ्या गिरगावचं चित्र माझ्या टॉवर्स या कविता संचात आलंय. कोलारमध्ये टॉवर्सचं हा. संचात आलेलं. मुझे बहुत पसंद है वो कविता. लोकवस्ती ऐवजी आता इथे लहान मोठी दुकानं गुदामं झाली आहेत. जुन्या चित्रपटांच्या गृहांच्या जागी व्यापारी इमारती झाल्या आहेत. त्यावेळी प्रसिद्ध कुलकर्णी भजी, प्रभुदेसाई खरवस, विरकर हवा आहार बंद झालेत. गिरगाव हे आता व्यापारी केंद्र झालंय आणि इतकी सत्ता मराठी माणसाकडे असली तरी आर्थिक सत्ता मात्र मराठी माणसाकडे नाही. गुन्हेगार, माफिया, बिल्डर, राजकारणी, नोकरशाह यांच्या युतीचे परसालही उमटत आहे. आर्थिक दबावात असलेली वेळ लक्षात द्यायचं चित्र आहे. तशीच तफावत तू उदाहरणार्थ देखील घेतलेल्या चित्रानायकवरच्या कवितेने मी अधोरेखित केली आहे. अरण्य संग्रात चित्रानायक नावाची कविता माहिती त्याची, त्याच्यात चित्रानायक कवितेने मी अधोरेखित केली. शाळा कॉलेज आपले स्वप्नरंजनचे दिवस आणि प्रत्यक्ष जगण्यातील उदासीनता, खिन्नता, अशी विसंगती आणि आर्थिक तफावत या कवितेत मी नेमकेपणाने पकडली गेली आहे. त्या चित्रनायक मधल्या कवितेच्या ओळी, चित्रनायक बाहुली सारखी, हो. डोळ्यात पाणी की पाण्यात डोळे, हाँ. मोरपिशी रंगाचा ब्लाऊज आणि जांभळी लुकलुकीत साडी, एक मोराचा पिसारा आणि मी खाकी अपॅन्ट आणि पांढरा धुतलेला शर्ट गॅदरिंगला सुद्धा. ती आणि माझ्यातली आर्थिक तफावत, मी शाळेतलाच माझ्याकडे पैसे त्यामुळे तिचे आणि माझ्यातली. चित्रनायक हे माझ्या शालेय जीवनातल्या अनुभवाचं बेमालूम मिश्रण आहे. एकच ती व्यक्ती नाहीये, अनेक मुलींचं ते मिश्रण आहे. पण ते वाटतं आता काहीतरी नाव पाहिजे म्हणून चित्रनायक, आणि चित्रनायक या शिक्षण तज्ञ होते हे मागवून मला कळलं. त्यावेळेस माहिती नव्हतं नाव द्यायचं काहीतरी ते खरं वाटावं म्हणून ते नाव दिलं. ऍक्च्युअली चित्रनायक शिक्षण तज्ञ होते, JP नाईक यांचे वाईफ ते. चित्रनायक माझ्या शालेय जीवनातल्या अनुभवाचं बेमालूम मिश्रण आहे. त्यात नावाच्या ज्येष्ठ शिक्षण तज्ञ नुकत्याच निवर्तल्या. नावातले साध्यांना केवळ योगायोग आहे. कविता लिहायला लागल्यानंतर, विविध ठिकाणी त्या छापून यायला लागल्यानंतर स्वाभाविकपणे समविचारी मित्रवर्तुळाचा आपण घटक बनतो. लघु अनियतकालिकेच्या चळवळी दरम्यान ची भूमिका आणि आवडते कवी लेखक याबद्दल मी बोलतोय. मी रुपारेल महाविद्यालयात असताना शकुंत नावाचं भित्तीपत्रक दर महिन्याला लागायचं. तर गिरिजन भावे त्याचे संपादक होते. रुपारेल मध्ये असताना मेबल वंदना विटणकर, मुलची ती मेबल वंदना भावगीत जिथे लिहायची, आणि मीना पेशा यांचा वाङ्मयीन सांस्कृतिक अंगात पुढाकार होता. त्यावेळी आम्हाला लगजोग आणि गवी नेर्लेकर मराठी शिकवायला होते. तेव्हा गंगाधर गाडगीळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, प्राध्यापक राम कापसे, प्राध्यापक चंद्राचे, प्राध्यापक आशा तोरसकर, प्राध्यापक श्रीधर देसाई यांचा बराच दबदबा होता. रुपारेल तेव्हाही नावाजलेलं होतं, आजही जेवढं नवलंय रुपारेल. दादर माटुंगा विज्ञान शाखेतली सत्य दीक्षित जोडगोळी महाविद्यालयातील कार्यक्रमात धुमाकूळ घालून विद्यार्थ्यांचं नेतृत्व करायची.
महाराष्ट्रातल्या तत्कालीन चळवळीचा नक्षलवादी ऍडव्होकेट सुनील दिघे हा माझा रुपारेल मधला वर्ग मित्र. हो. सुनील दिघे माहिती ना? नाही अच्छा. नाही माहिती. इंटरला मी सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे महाविद्यालय म्हणजे नोकरी करणाऱ्यांचे, कवींचे आणि क्रिकेटपटूंचे आगर. प्रिन्सिपल हेमंत कर्णिक, प्राध्यापक अनंत काणेकर, प्राध्यापक रमेश तेंडुलकर, सचिन तेंडुलकरचे वडील माझे गुरु. ओ हो. ओ वाव. प्राध्यापक के व्ही बेलसरे हे शिकवायला होते. फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर, राजा ढाले, कवी आरती प्रभू वाव. आमच्या वर्गाच्या. वा. आम्ही एका बाकावर बसलो. हो. पद्माकर शिवलकर, राजा ढाले आणि आरती प्रभू आम्ही एका बाकावर बसायचो. असंही मिळतं. शलाका या भित्तीपत्रकाचे अंक काढायचो. राजा निर्णया शाही लिहून काढायचा. शलाकाच्या अंकातल्या साहित्यासाठी केशव मेश्राम, विषम चौगुले, हा. वसंत सावंत, चंद्रकांत खोत, माधव अत्रे, सुधीर नांदगावकर म्हणजे प्रभात फिल्म सेंटरचा तो आमच्या मला वर्गात. माहिती आहे. हो. त्याचा कवी आणि क्रिकेटरचा आदर होता सिद्धार्थ. यांच्याशी चर्चा व्हायच्या. त्यावेळी कॉलेज विश्वात शलाकाचा काव्य विशेषांक विशेष चर्चेत राहिला. तो काव्य विशेषांक घेऊन आम्ही विंदा करंदीकरांकडे गेलो. हो. विंदा म्हणाले, मी संग्रहाला प्रस्तावना अभिप्राय देत नसतो. हो. विंदांना राजाने मिळालं की आपण किमान अंक वाचावा. हा. तुम्ही देऊ नका पण अंक डोळ्याखालून घाला, हा. एवढं बघा. हा. विंदा म्हणाले, ठीक आहे, उद्या तुम्ही अंक घेऊन जा. दुसऱ्या दिवशी विंदांनी अभिप्राय लिहून दिला होता. त्याबद्दल त्यांनी चांगलं म्हटलं होतं. केशव मेश्राम आणि आरती प्रभूंच्या कविता त्यांना अत्यंत काव्यमय वाटल्या. हा, हा, हा. इतकी काव्यमयता माझ्या शरीराला झेपत नाही ते म्हणाले विंदा करंदीकर. हो. आणि आमच्या कविता त्यांना बरं वाटलं. वसंत गुर्जर, राजा ढाले आणि मुरलीधर साखळे हा. ते म्हणलं की कविता चांगल्या आहेत त्यांच्या. हा. आणि त्यांच्यावर त्यांनी काव्यात मध्ये शिक्का मारला होता की एवढी काव्यमयता माझ्या प्रकृतीला मानवत नाही. हा. हा. आणि आमच्या गद्यप्राय कविता होत्या. करेक्ट करेक्ट. या दरम्यान मुंबई मराठी ग्रंथसंघाच्या दादर शाखेत, संदर्भ विभाग दादर शाखेत, हा. हा. दादरचे भवनच सतीश कालसेकर, कीर्तीचे तुलसी परब, गुरुनाथ धुरी, रुपारेलचे प्रदीप नेरुरकर, नारायण बांदेकर, ग्रंथसंग्रहालयाच्या पायरीवर असलेला मनोहर ओक. करेक्ट. सुरेश कदम, सुनील कर्णिक या सगळ्यांची चर्चा होती. आम्ही तेव्हा भेटायचो त्या काळात. तो आप सब दोस्त रहते थे क्या? हा हा ठीक आहे. आप इनके साथ आप इनको मिलते थे, हाँ. दोस्ती हो 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 गई? दिसते. अच्छा. एक साथ आप. वेगवेगळ्या कॉलेज मधले होतो पण आम्ही हो, ग्रंथसंग्रहात एकत्र आलो. हा. आणि कविता लिहायचो त्यामुळे ते सगळे एकत्र आलो. ओके. मात्र सर्वात 1963 साली अशोक शहाण्याने मनोर मासिकात मराठी साहित्यावर शकिरण हा लेख लिहिला. या लेखातला भाषा सार्वभौम असते. भाषेतून होणारा आत्मविष्कार म्हणजे साहित्य. साहित्याला अंगभूत तत्व असतं. लेखकाने स्वतःशी स्वतःच्या जगण्याची प्रामाणिक असणं आवश्यक आहे. हा आवाज आम्हाला आमचा वाटला. अशोक शहाणे त्याच्यात लिहिलं. या लेखामुळे तेव्हा मोठा गळजप झाला. महाराष्ट्रात तेव्हा वादळ उठलं सगळं. पुढे येते महाराष्ट्र साहित्य सभेत सभा घेऊन नासी फडक्यांनी मी जर रामशास्त्री असतो तर या लेखकाचे हात तोडले असते असं जाहीरपणे सांगितलं. अशोक शहाण्याचे मी हात तोडले असते. असं म्हणता येईल की मराठी साहित्यातल्या साचलेपणाची कोंडी अशोकच्या लेखाने फुटली. साचलेपण आलेलं होतं पण या लेखामुळेच. त्यानंतर मग असो, आत्ता, अथर्व, फक्त, वाचा, भारूड, श्रीशब्द, कावळा इत्यादी अनियत कालिकं निघाली. जवळजवळ त्या 55 अनियत कालिकं निघाली. नवे लेखक कवी निर्माण झाले. त्यांनी आपल्या लेखनातून जगण्याच्या सर्व अंगास हात घातला. त्यातूनच ललित साहित्याने वैश्विक झेप घेतली. आजूबाजूच्या अशा वातावरणातून घडणाऱ्या गोष्टीतून कवितेचा संस्कार माझ्यावर होतच होता. मी जगण्यातूनच लिहित असल्यामुळे माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचा शोध हा माझ्या अखंड ध्यासाचा विषय राहिला आहे. संवेदनाशील मनाच्या पदरी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
जी निराशा, वैफल्याची जाणीव आली, ती माझी प्रेरणा होती, माझी प्रेरणा कवितेची. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना मन आपोआपच टिपत असतं. मनात अशा गोष्टी झिम्मा खेळत असतात, रुंजी घालत असतात, छळ करीत असतात. माझा मेंदू म्हणजे समाजाच्या कच्च्या समस्यांचा आगर आहे. मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टी थैमान घालत असतात. एखादी ठिंगी पडली की मी झरझर लिहू लागतो. एखादा स्पार्क आला की मला लिहायला मिळू लागेल. इंडिया गेट ही कविता गेली काही वर्ष मेंदू ठाम मांडू नये, पण त्याच वेळेस टॉरा कविता संच, चिकित्सा संच, वन ट्रील, टेबल लँड या कविता मोकळत असतात. लिहिण्याची पद्धत म्हणजे ठरवणूकच असते, त्रासदायक असते. या गुंत्याशी अरुण कोलटकरांशी बोललो तेव्हा तो म्हणाला, सुचलेलं लिहून ठेव आणि मागावून त्याचे खरडे कर. जेव्हा तुला सुचेल तेव्हा तू लिहून काढ, मग जेव्हा सुचेल तेव्हा पुन्हा तू लिहून काढ. एकाच वेळी तू लिहून मेंदू हे करून गोंधळ होतो. त्यामुळे त्यांनी तशीच अजून पण मला जमलेलं नाही. मेंदूत घुसळण चालू असते, विचार कवितेतच जिरत असतात. रहस्यरंजनच्या कार्यालयात माझी अशोक शहाणे आणि रघु दंडवतेंची ओळख झाली. माझी माणूस म्हणून जन्माला आलो ही कविता राजानं वाचली तेव्हा तो म्हणाला, अरुण कोलटकरांची घोडा ही कविता दुर्बोधाचा अंतिम टप्पा मानली. त्यापुढचा टप्पा म्हणजे ही माणूस कविता. विंदा करंदीकरनी बोलले की ही दुर्बोधाचा, त्या कविता दुर्बोध, दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर दुर्बळ वाटलं. आणि अशा वेळेस ती माणूस महानगरावरची माझी कविता आली. वाचली का कविता माणूस? तर एकदमच वळण घेतलं दुर्बोधतेकडून. तिथपासून मराठी कवितेला सोपेपणा यायला लागला. आम्ही माणूस म्हणून चाललाय. ती महाराष्ट्र टाइम्स मध्ये 26 कवींच्या कविता छापल्या होत्या. त्यात ती पहिल्या क्रमांकाने छापली होती कविता, महानगरातली कविता, महानगरातलं जीवन कसं असतं वगैरे. नंतर मुंबई म्युन्सिपाल्टीने पण त्या काळात महानगरातलं जीवन कसं होतं म्हणून त्यांच्या याच्यात छापली होती बीएमसीने तुमच्या कविता. कुमुद मेहतांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता. त्यांनी मागून घेतली होती माझ्याकडे. त्या बोलले की मुंबई महापालिकेसाठी अनुवाद. रहस्यरंजन कार्यालयात माझी अशोक शहाणे रघुदंडाची ओळख झाली. माझी माणूस म्हणून जन्मालो ही कविता राजाने वाचली तेव्हा तो म्हणाला, अरुण कोलटकरांची घोडा ही कविता दुर्बोधाचा टप्पा मानली. तर पुढचा टप्पा म्हणजे माणूस. राजाने ही कविता अशोकला लिहिली. अशोक म्हणाला, मला जिवंत माणसाचे उघडे डोळे हवे आहेत. जिवंत पण उघडे डोळे हवे, उघडे डोळे नाहीये. मला जिवंत माणसाचे उघडे डोळे आहेत का कुणाला? वाट पाहायची माझी तयारी आहे. त्या कवितेच्या बाबतीत तो म्हणाला, वाट पाहायची माझी तयारी आहे. आणि त्याने ती कविता असो या काव्यविशेषांकात छापली. असोचा काव्यविशेषांक. त्यानंतर महाराष्ट्रांच्या पुरवणी 2000 मराठीतल्या 26 कवींच्या कविता फोटोसकट छापल्या त्यांनी आमच्या कविता. तर दिलीप चित्रे, वदी कुलकर्णी यांचे 2 लेख आणि महाराष्ट्रातून आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया छापल्या. भास्कर चौधरीने माझ्या कवितेवर विडंबनात्मक कविता पाठवली, ती छापली. माझ्या माणूस म्हणून जन्माला होते. या कविता बरेच काळ चर्चेत राहिल्या. नाशिकला ते 2 अंक समजले नाही म्हणून जाळून टाकले होते महाराष्ट्र टाइम्सचे त्या काळात. त्यावेळेस 2 नवकविता म्हणून त्यांनी जाळून टाकली. रहस्यरंजनच्या कार्यालयात अशोक शहाणे, राजा डाले, अरुण कोलटकर, रघु दंडवते, भाऊ पाध्ये आम्हाला सगळ्यात सिनियर. भाऊ पाध्ये, अरुण खोपकर, नीला भागवत, नंदकिशोर मित्तल, हिरो रेस्टॉरंट मध्ये अशोक शहाणे गुजराती पण यायचे. एक होता नंदकिशोर मित्तल यायचा. प्रदीप नेरुरकर, मधुकर बनसोडे, मनोरोग, रामचंद्र गांधी, भीमराव शिरवाळे. कॉफी हाऊस मध्ये अशोक शहाणे, अमोल पालेकर, अनुया पालेकर, दिलीप कोल्हटकर, वृंदावन दंडवते, आशा दंडवते. एशियाटिक लायब्ररी दुर्गा भागवत, सरपोतदार बाई, अशोक. अभिनव प्रकाशन मध्ये नारायण सुर्वे, प्रश्री नेरुरकर, बाबुराव बागुल. या मंडळीच्या कशावरही चर्चा व्हायच्या. आम्ही त्याच्यात ते करायचं. ते मधल्या अवधीत वादाच्या निमित्ताने भालचंद्र नेमाडे, रवींद्र किंबवणे, चंद्रकांत पाटील, प्रकाश देशपांडे, नादो महानोर यांच्याशी नियमित संपर्क व्हायचा.
1961 ते 1969 हा कालखंड लघुनियतकालिकेच्या बरच होता. 1961 टू 1969 ओ, हा बरच होता. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे उपोषण केलं होतं आम्ही, और भीतीला केलं होतं. और तब वो ये साठोतरी की टाइम है, हाँ। और तब लिटिल मैगजीन्स भी थे ना, हा, लिटिल मैगजीन जैसे असो, हो, वृश्चिक, हो, हो, अबकडई, हो, हो, ये सब भी हो, था. हो. हा, या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपोषण, तरुण मराठी लेखक कवींचे चित्र प्रदर्शन, मराठी कवी जे पेंटर होते हा. त्यांच्या दादरच्या स्मशानभूमीच्या भिंतीवर हा. प्रदर्शन बनवलं होतं ओ वाव. त्या काळात. नंतर बसमध्ये दादर मध्य रेल्वेच्या फलकावर काव्य वाचन बसमध्ये पण केलं, दादरच्या रेल्वे स्टेशनवर पण केलं. मध्य रेल्वेच्या मित्रांबरोबर केलेला देशातला चक्राकार प्रवास, या त्या काळातल्या ठळक गमतीदार गोष्टी. याच दरम्यान बाबा आमच्यांच्या सोमनाथ मूळ चंद्रपूरच्या श्रमसंस्था छावणीचे मी सहभागी झालो. बाबा आमच्यांच्या छावणीत मी 1971 हो. येताना मी वर्ध्याला विनोबा भावेंची भेट घेतली. विनोबा भावे त्या मौनात होते, त्याने मला त्याला भेटलो, त्याने मला गीता प्रवचनाची प्रत भेट दिली आणि त्याच्यावर सही दिली. त्याच्यावर रिमाचकला नित्य पठणीय विनोबा अशी म्हणून. वाव. भाऊपाध्ये शोषणापाध्ये सुधाकर प्रभुदेसाई यांच्याशी मैत्री, आरती प्रभूमुळे राजवाड्याच्या संपर्कात आलो. दादरच्या स्मशानभूमीच्या भिंतीवर कवींच्या चित्रांचं प्रदर्शन बनवलं होतं ते याच काळात. लघु नियतकालिकातून लिहिणाऱ्यांची नावं पाहिली तर ते एक अराजक होतं असं म्हणावं लागेल. आजही माझी भूमिका तीच आहे, अराजक होतं. आजपर्यंतच्या धांडळातून आवडते लेखक कवी म्हणजे भारा तांबे, केशवसूत, मर्ढेकर, मुक्तिबोध, मम देशपांडे, करंदीकर, पुशी रेगे, सदानंद रेगे, इंदिरा संत, अरुण कोलटकर, वसंताबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, सतीश काळसेकर, तुलसी परब, वारू सोनवणे, भुजंग मेश्राम, प्रफुल्ल शिलेदार, श्रीधर नांदेडकर, गुरुनाथ सामंत, नारायण कुलकर्णी कवठेकर, नामदेव ढसाळ, अरुण काळे, रमेश इंगळे उत्रातकर, प्रवीण बांदेकर, वर्जेश सोलंकी, वीर जवळ पवार, हेमंत दिवटे, मन्या जोशी, संतोष पवार, सलील वाघ, मंगेश नारायणराव काळे, दागो काळे यांच्या कवितांनी माझं लक्ष वेधून घेतलंय. वाव. रजनी परुलेकर, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, कविता महाजन, अरुणा ढेरे, मल्लिका अमर शेख, सुनंदा भोसेकर, अनुपमा उजगरे, प्रज्ञा दयाळ पवार, नीरजा, सुशिल्या कारवालो, यांच्या कविता मी आवडीने वाचत आलोय. समीक्षेत अशोक शाळे, राजा ढाले, चंद्रकांत पाटील, रवींद्र किंबहुने, प्रकाश देशपांडे केतकर, अक्षय कुमार काळे, विजय तापस, वसंत पाटणकर, हरिश्चंद्र थोरात, अभिजित देशपांडे ही मंडळी विषय कुलेवर. लघुनियतकालिकांची भूमिका अशोक शाळे, चंद्रकांत पाटील, प्रकाश देशपांडे केतकर, भालचंद्र नेमाडे यांनी प्रामुख्याने मांडली. आणि अशोकचा मराठी साहित्य श किरण, नेमाडेचा हल्ली लेखकाचा लेखना होतो, हे दोन लेख मूलभूत होते. साहित्य विचार या व्यतिरिक्त कलाकृतींची नावं, आकार, मांडणी, रचना, बोली भाषेचा वापर, मुखपृष्ठे, कवितेचा टाईप, दृश्य रूप याही बाबी उल्लेखनीय होत्या. अलन गिन्सबर्गची बांगलादेशाची सप्टेंबर ऑन जेसोनोडी कविता अशोक शाळेंनी तेव्हा छापली, ट्रान्सलेट किया. अशी हो. कवी मधोश यांची या बाबी सहाय्यभूत होत होत्या. साठोत्तरी कवितेची वैशिष्ट्य म्हणजे आधुनिकता, अस्तित्ववाद, सामाजिक बांधिलकी, प्रयोगशीलता, महानगरीय संवेदना आणि राजकीय जाणीवा हे सगळं होतं. केशवसूत, बालकवी भारा तांबे, मर्ढेकर, कुसुमाग्रज, करंदीकर, पुशी रेगे, सदानंद रेगे, इंदिरा संत, अरुण कोलटकर, विनोबांचं साहित्य, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई, विश्राम बेडेकर, जी. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर आणि एक नाव विसरलो तुम्ही, रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारे यांच्या साहित्य मी प्रभावित झालो आहे. आणखी बरीच नावं सांगते ती. आता माझा अनुभव एकतर कसं स्फूर्त झालं ते
मी 4 प्लास्टिक कंपन्या खाजगी याच्यात हा. एसएससी झाल्यापासून सुट्टीमध्ये नोकऱ्या करत होतो. हो. कारण ते गरीब होती त्यामुळे हा. त्याचं. मी 4 प्लास्टिक कंपन्या, लोअर परेल, वेस्टर्न रेल्वे, सचिवालय, संरक्षण मंत्रालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट याच्या नोकऱ्या केल्या. त्याच अनुभवांनी मला लिहितं केलं. हे अनुभव विश्व, लोको वर्कशॉप परिसर, सॅनिटरी ड्रेनेज डिपार्टमेंट, तिथला कोळसाळलेला आसमंत, लोअर परेल हा लोको वर्कशॉप होता. हा, हा. आणि तिकडे दगडी कोळसे तेव्हा झाले, आता गेलं सगळं बंद झालं ते. हो. आता रोड पण सगळंच गेलं ते. हा. तर तिथे संबंधित कोळसाळलेलं वातावरण ऑफिसात पण, आणि सगळं कोळसा, त्यामुळे काळे पडायचं मी. घरी गेले आंघोळ करायला लागायची सगळे. संरक्षण मंत्र्यातला सिव्हिलियन्स आणि आर्मी स्टाफ, पोर्टर्स मधले शिप सर्व्हिस मधले गोडी कामगार यांनी व्यापलेले. अशा अनुभवांनी मला समृद्ध केलं आणि असेच हिमाचल माणसं मला भेटली. या सर्वत्र संबंध देशातली माणसं होती. आमच्या गोडी देखील डॉक्स मध्ये सगळ्याच देशातली माणसं. हो. शीख देखील क्लार्क होता आमचे. सगळ्यात यामुळे मला वास्तवातील विसंगतीची समज झाली आणि या विसंगतीतूनच भेदक उपरोध अधोरेखित झाला. उपरोध उपवासाच्या मागे निश्चितच सामाजिक व्यथा आहे. असा उपरोध मला निरागसतेकडे घेऊन जातो आणि त्यावेळी माझं वास्तवाचं भान निर्विष होतो. त्यातून निर्मिती होती. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, कधीतरी तो एकदा जन्माला आला. माणसे माणसे चित्रा नाईकवरची कविता, मी वसंत दत्तात्रय गुर्जर या कविता म्हणजे जोरदार प्रयोग आहे. त्या गद्यप्राय आहेत आणि त्या अर्थातच हेतुपुरस्सर आहे. त्या भाषिक प्रयोगाबद्दल आणि कवितेतल्या अतिसामान्याबद्दल, वैफल्याच्या जाणीवर मी बोलतोय. राजा लाल आणि अशोक शर्मा यांच्या आम्ही माणूस म्हणून जन्मालावरच्या प्रतिक्रिया मी आधी बोलताना तुला सांगितल्या आहेत. वाङ्मयातले जे इझम्स असतात ते नेमके एकमेकांविरुद्ध प्रतिक्रिया नोंदवणारे असतात, असं राजा डालेंनी म्हटलंय. शाळा कॉलेजातले स्वप्नरंजन, तेव्हा आपण स्वप्नरंजन करत असतो, स्वप्न आणि प्रत्यक्ष जीवनातले वास्तव याचा चित्ररेखोरच्या कवितेत वेध घेतलेला आहे. हा अनुभव वाचकाला अंतर्मुख करतो. ही कविता मी त्या काळात फार शिस्तबद्ध असलेल्या सोमय्या कॉलेजला वाचली होती. सोमय्या कॉलेज अत्यंत ट्रॅडिशनल कॉलेज आहे. अजूनच काय ड्रेस कोड वगैरे असं लागतो. सोमय्या कॉलेजमध्ये त्या सोमय्या कॉलेज वाचली. वाराकांत, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, सतीश कळसेकर हेही त्या समय असे. सोमय्याच्या हॉलमध्ये एरवी कॉलेजातल्या जबरीच्या शिस्तीमुळे शांत राहणाऱ्या विद्यार्थींना हे कवी संमेलन म्हणजे दंगामस्तीची पर्वणी ठरली. अध्यक्ष वाराकांतांनी मला सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या तोंडी दिलं. मला वाटलं नव्हतं की मला, कारण मी ज्युनियर होतो, मला एकदम मला पहिलंच का, आणि आधी सांगितलं पण नाही त्यांनी. त्यामुळे मला ऐकायलाच निर्णय घ्यावा, चित्रा नाही कविता वाचायला, कारण त्याशिवाय बत्ती शांत राहिली नसती. मी चित्रा नाईकवरची कविता वाचली. विद्यार्थ्यांना ती आपली डेम वाटली. विद्यार्थ्यांना डेम म्हणजे प्रेसी, त्या काळात डेम हा शब्द होता. नाईक मॅडमनी विचारलं, चित्रा नाईक खरी आहे का? त्याला पण प्रश्न पडला. शाळेत असतानाच्या काळात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा होत असे. त्यावेळी प्रमुख पाहुणे भाषणात काही बाई सांगत असत. तो काळच मुळे स्वातंत्र्याने भारलेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, अरुणा असफल्ली आणि मी प्रमुख पाहुणे भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी लढलो. तुम्ही विद्यार्थी उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहात. देश तुमच्याकडे आशेने बघतोय आणि आम्ही विद्यार्थी वंदे मातरम, जनगणमन म्हणून पाहुण्यांचे विचारधन घेऊन घरी जात असतो. त्यावेळेस शाळेतले फणसे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले, शाळा दरवर्षी 250 कारकून उत्पादन करणारा कारखाना आहे. तर वास्तवात काय होतं आपल्याला आणि पाहुणे काय सांगतात त्याच. माझ्या वर्गातला विजय आधारला विद्यार्थी निबंधाच्या तासाला टीचक रूम मधून निबंधाच्या वह्या आणायचा. तेव्हा तो आपली वही तिच्या वहीच्या वर ठेवायचा. मग नावे घेऊन वया देताना बाई नाव घेणार चित्रा नाईक, विजय हजारे
11वीच्या मुलांनी देवानंद नूतनाशी जोड लावली होती. त्या काळात पण अशा जोड्या लावायच्या मुला मुलींच्या. तर त्यांना देवानंद नूतन मानले. तर त्या रेफरन्स त्या चित्रराच्या कवितेत घेतला होता. म्हणून सांगितलं ते मिश्रण आहे. ते अनुभव खरा नाही माहिती आहे. अनेक जण वाटतं ते माझीच कॅलिटी. शाळेत एक हुतुतू खेळणारी मुलगी होती. तिचे डोळे विशेष होते. शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच तिच्या डोळ्यात पाहिजे. पुढे ते राष्ट्रीय स्तरावरची कबड्डीपटू झाली. डोळ्यात पाणी की पाण्यात डोळे हे तिच्यावरून मला सुचलं. ओ अच्छा. तिचे डोळे पाणीदार होते. त्यामुळे शाळेतले सगळे लोक तिच्याकडे येता आता पाहिजे. ती कबड्डीपटू होती. असं रसायन या कवितेत जमून आलं. स्वप्नारी वास्तव यातून उद्भवणारी उदासीनता, खिन्नता, अतिसामान्यत्वाची जाणीव, पराभव, वैफल्याची जाणीव, सुंदर मिळवण्याची इच्छा, अटॅचमेंट डिटॅचमेंटचा खेळ त्या कवितेत पकडला गेलाय. ही कविता त्यामुळे अरण्यामधल्या अंधार कवितेतून स्वातंत्र्याला 25 वर्ष मिळाल्यानंतरचा भारतीय परिस्थितीच्या नेमकेपणाने बोट ठेवलं गेलंय. ही वैफल्याची जाणीवच खरंच सृजनाला प्रेरक ठरली. या कवितातून अवाढव्य महानगरातील बदलत्या संस्कृतीचे चित्रण मध्यमवर्गीय ज्या जगण्याला हसवू शकत नाही आणि रडवू शकत नाही त्या जगण्यातून दिसणारा उपास उपरास असं कवेत घेतलंय. अरण्यामध्ये मी, माणसं, शहरं, जगण्यातली अगतिका अवस्था, विसंगती, तफावत, भावना प्रधानता आणि भावनाहीनता, प्रचंड गर्दीत हरवलेल्या भांबावलेल्या माणसांना शब्द देण्याचा प्रयत्न आहे. गोदीमधल्या कविता फोटोग्राफिक आहेत. ती शिवाय कविता करतात हे या केंद्रापासून अधोरेखित झालं. नाहीतर जर समजलं की ती पाहिजेच कवितेत म्हणजे तर तसेच सुद्धा कविता लिहिता येतात. त्याचे समुद्रामध्ये टवटवीत चिंतनशील अम्लान कविता आहेत. जगण्यातले मनोविश्वातले भावतरंग आहेत. तिन्ही संग्रहाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि वृत्ती भिन्न आहे. पण माणसाच्या विराट एकाकीपणाला शब्दबद्ध रूप देण्याची इच्छा मुळाशी आहे. कवीची, कवितांची, कलावंताची अस्वस्थता हे त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि प्रचंड अनुभव शब्दात पकडताना कवी रितावत असतो. खऱ्या अर्थाने रितावतो. हा अनुभव संकलन करायला शब्दांची परिमाणं लागतात. अर्थाच्या अधिकाधिक शक्यता निर्माण करण्याच्या दिशेने वेध घेतला जातो. अंतिम अर्थ असं तर काहीच नसतं नाही. कवितेला वाचताना काही लोक आपल्या अनुभवाशी ताडून बघतात. मुळात अनुभवाला पर्याय नाही. त्यामुळे अनुभव सार्वत्रिक होताना तो कळत जाण्याच्या शक्यता अधिकाधिक विविध होत जातात. समुद्रामध्ये तुला माझ्या आत्ममग्नतेतून युनिव्हर्सल भावना पकडण्याचा प्रयत्न लक्षात आला असेलच. रंगगंधहीन, उदासीन, थकलेल्या बेजार माणसाच्या भावनाप्रधानता आणि भावनाहीनता या दोन विरुद्ध ध्रुवामधल्या ताणाने माझा अनुभव विस्तारलाय. भावनाहीन आणि भावनाप्रधान जगण्याच्या प्रयोजनाचा, माणसाच्या ओरिजिनचा शोध हा माझा निरंतर ध्यास आहे. जगण्याच्या प्रयोजनाचा, माणसाच्या ओरिजिनचा शोध हा माझा निरंतर ध्यास आहे. अनुभवाच्या समृद्धतेनेच कवितेतली मेघ कळत जाते. कवितेतली गोम ही तुमचा अनुभव विश्व जेवढं समृद्ध होतं त्या कळण्याचं कळत नाही. त्यामुळे तुमचा अनुभव विश्व समृद्ध होत गेलं ती मेघ कळली किंवा त्यातला आनंद कळतो कवितेतला. कविता ही लेखी बोले सुने लागे अशी स्वरूपाची आहे. माझ्या कवितेचा विषय झाड आहे पण तिचा आशय एकाकी पण आहे. केशवसुतांची झपूर्जा, ग पाटलांची फुलपाखरू, बालकवींची औदुंबर, मर्ढेकरांची शिशिरागम, मम देशपांड्यांचे अंतरिक्ष फिरलोपण, अरुण कोलटकरांची श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन, विठो रोकमाबाई ही कविता याच उदाहरण आहे. यातली हुरूर, उदासी, विषण्णतेच्या छटांची जातकुळी खाचच आहे. यातली हुरूर, उदासी, विषण्णतेच्या छटांची जातकुळी खाचच आहे. कविता बालकवीचे कविता फुलपाखरू कविता आहे. कोलटकरच्या कविता बालकवीचे फुलपाखरू बालकवीची कविता. जेजुरी में भी है.
त्या बालकनीच्या कवितेतल्या 2 ओळी आठवत. मी धरू जाता येईना आता दूर किती उडते. कवितेचं असंच आहे, मी धरू जाता येईना आता. आपल्याला वाटतं पकडतं पण कविता, पण ती दूर जाते. तर फुलपाखरात त्यांनी ते वर्णन केलं, मी धरू जाता येईना आता. आता ते दूर किती पळत फुलपाखर बालकनी. या कविता मला अतिशय आवडतात. नाही, अनुभवाच्या समृद्धतेने कवितेतली मेघ कळत जाते. या कवितेतली मेघ गोप कळायला जाते. लेखी बोले सुनने लगे अशा स्वरूप. माझ्या कवितेचा विषय झाड आहे, पण तिचा आशय एकाकी पण आहे. केशवसुतांची झपूरदा, ग पाटलांची फुलपाखरू, बालकवींचे औदुंबर, मर्ढेकरांची शिष्यरागम, मम देशपांडेंची अंतरिक्ष फिरलोपण, अरुण कोलनकरांची ज्ञानेश्वर समाधी वर्णन. या कविता या धरतीची उदाहरण आहेत. मम देशपांडेंची पण अंतरिक्ष फिरलोपण, अंतरिक्ष फिरलोपण, गेली न उदासी, गेली न उदासी, लागले न हाताला काही अविनाशी, काही अविनाशी. क्षितिज तुझ्या चरणांचे दिसते रे दूर, दिसते रे दूर, घेऊन मी जाऊ कसा भरलेला ऊर, भरलेला ऊर. जरी वाटे जड कळले तळ कळला नाही, जरी वाटे जड कळले तळ कळला नाही. जड म्हणते माझा तू, क्षितिज म्हणे नाही. अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, गेली न उदासी. अशी कविता लिहिता पाहिजे की यात ते आत्म्याला स्पर्श करते. लेकिन सर, आपके कविता में आप समाज के बारे में भी लिखते हो और अंदर के जो बात भी आप लिखते हो, तो वो आप बैलेंस कैसे करते हो? मैं अलग अलग तरह के करता हूँ. इसमें भावना प्रधानता और इसमें आपके आत्ममग्न कविता, आपके चित्र भी है इसमें. हाँ, बाल ठाकुर देखिए, बाल ठाकुर आगे और पीछे भी है. वाह. और सर, आप मुंबई शहर के बारे में भी लिखते हो ना? और ये इसका अरुण कोलटकर ने किया था. ओह वाह. वो देता हूं मैं आपको. ओह वाह. एकाच वेळी विविध तऱ्हेचं वाचन, एकाच वेळी मी विविध तऱ्हे वाचन करत असतो. एकच पूर्ण तबड सगळ्या संदर्भाशी औत्सुक्य, कुतूहल व्यक्त होण्याची आस, यामुळे या विरुद्ध ध्रुवांचं एकत्र असतं. हे 2 ध्रुव आहेत. अरण्याचा ध्रुव वेगळा आहे, याचा वेगळा आहे, आणि समुद्राचा वेगळा आहे. भारतीय जनता मुंगीच्या गतीने पुढे सरकते. भारतीय जनता गांधी बोलत पुढे येते. गांधी जनतेच्या एकच पाऊल पुढे असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जनता त्यांच्यासोबत चालत राहिली. ते एकच वळ, बाकी हजारो नेताजी सुभाष सावरकर होत, एक जनता के साथ थे. भारतीय जनता मुंगीच्या गतीने पुढे सरकली. गांधी जनतेच्या एकच पाऊल पुढे असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जनता त्यांच्या सोबत चालत राहिली. 1991 पासून खाऊच्या पॅटर्नमुळे, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण पॅटर्नमुळे जनता ऊर धपापून धावू लागली. थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली, थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली अशा ओढग्रस्त अवस्थेत कॉर्पोरेट मधला अमानुषपणा पुण्यात आला. विवेकशून्य उपभोग ऱ्हासाला कारणीभूत होतो असं गांधींनी म्हटलं होतं. विवेकशून्य उपभोग ऱ्हासाला कारणीभूत होतो असं गांधींनी म्हटलं होतं. आज त्याचीच प्रचिती देशातल्या सद्यस्थितीने अधोरेखित केली आहे. समाज भावनाहीन होत चाललाय. मानवी नातेसंबंधात तुटले पण आलंय. नगण्य माणूस परिस्थितीवर स्वार होण्याची वाहून जातोय. विकासाला मानवी चेहरा नसल्यामुळे तो अकराळ विकराळ स्वरूप धारण करतोय. यातले ताणे बाणे स्वीकारत, सहन करत जनता फरफडत चालली आहे. आज या जनतेला एकत्रित करणारा राष्ट्रव्यापी नेता नाही. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी
लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी जन आंदोलनाचा रेटा, दक्षता समित्या, प्रशासनात सुधारणा, माहितीच्या अधिकाराचा उपयोग, काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार हवाय. जाहीरनामा पाहून लोकांनी पक्षात बदल, पक्षाने चांगली माणसं निवडली. आजच्या निवडणुकीचं स्वरूप सत्तेसाठी पैसा, पैशासाठी सत्ता असं आहे. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा प्राण, विरोधी पक्ष हा लोकशाहीचा प्राण, तोच आपण उभा करू शकलो नाही. आपण उभं करू शकतो जे आहेत ते सत्तेवर असलेला पक्ष आणि सत्तेवर येणं मार्गाने येऊ पाहणारा पक्ष, दोनच पक्ष आहेत. सत्तेवर असलेला पक्ष आणि सत्तेवर येऊ पाहणार, पण विरोधी पक्ष नाही. तो पाहिजे विरोधी पक्ष तो नाही. सर्व पक्षीय घराणेशाहीने लोकशाही राज्य पद्धती गिळंकृत केलेली आहे. लोकशाही त्यामुळे झुंडशाही आणि घराणेशाही झाली. शिवाय विधायक कार्याला सक्रिय पाठिंबा मिळत नाही. विधायक कार्याला खरं तर प्रकाश मंदा आमचे, विकास आमचे, डॉक्टर अभय राणी बंग, मेघा पाटकर, गोरा खाईनार, अण्णा हजारे, जुलियस रिबिरो, TN शेषन, किरण बेदी, अविनाश धर्माधिकारी, विवेक पंडित यांचे योगदान मोठे आहे. आयआयटी व्यवस्था तशीच राहण्यास सर्वांचे हितसंबंध जात असल्याने बदल हा होतच नाही. आयआयटी व्यवस्था तशी राहण्यास सर्वांचे हितसंबंध जपले जात असल्याने बदल हा होतच नाही. भारतीय जनता एक कोडच आहे, त्याच्या मनाचा थांग लागत नाही. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष आणि प्रजासत्ताक होऊन इतकी वर्ष झाली तरी गरिबी, बेकारी, महागाई, आत्महत्या, देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगार, कुपोषित बालक, आम जनतेचं वैफल्य, विभूतीकरण आणि त्याच्या नावाने उलटकुशी असं सगळं भीषण चित्र आहे. आताची परिस्थिती पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा भीषण आहे यात शंका नाही. या भीषण राजकीय सामाजिक परिस्थितीबद्दल आधी मी बोललोच आहे. अमानुष कॉर्पोरेट विश्व, गरीब माणूस शहराबाहेर असणं, चंगळवाद, उच्च मध्यम वर्गाचे चोचले, राजकारणी, नोकरशाह, बिल्डर, सर्व क्षेत्रातले माफिया यांच्या युतीतून तेव्हा भ्रष्टाचारात खतपाणी घातलं गेलं. ही परिस्थिती खरोखरच घातक आहे. माझा अनुभव साक्षात कवितेचं, अंगभूत कवितेचं रूप घेतो. उदाहरणार्थ टॉवर्स या कवितांचं मुद्दामून प्रयोग म्हणून काही नाही, तो अंगभूतच आहे. काही मोजके ललित निबंध मी लिहिले होते, शिवाय निदान कादंबरीचं एक प्रकरण लिहिलं होतं. माझ्यातल्या काव्यात्मकतेमुळे मी ललित निबंधाकडे वळले असेल आणि जीवनातल्या नानाविध अनुभवामुळे कादंबरी तो पुढे कविता हा स्थायीभाव झाला. माझा अनुभव आज माझ्या कवितेला रूप देतो. अर्थबहुळता हे कवितेचं सामर्थ्य. आता काही वेळ कविता जेवढं जास्त लागेल तेवढा मला आनंदच आहे. म्हणजे कवितेत मनाचा अर्थ लागायला पाहिजे, आणखीन लागला कविता मनात लागला ना चांगलाच उत्तम आहे. पण जर वेगळा अर्थ लागेल तरी काय अर्थबहुळाचा पाहिजे, म्हणजे सामर्थ्य आहे ते. म्हणजे कवितेचं उदाहरणार्थ पुष्टी रेग्यांची कविता, माझा अनुभव माझ्या कवितेवर अर्थबहुळता हे कवितेचं सामर्थ्य. मला सृजनाशी कवितेशी यायला कारणीभूत होणारी म्हणजे आजची बदलत चाललेली मूल्य, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, पॅटर्नसारखी माणसं, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, खाऊच्या पॅटर्नमुळे झालेली सांस्कृतिक हानी, यंत्रवत होत चाललेला माणूस. उदाहरणार्थ गोदीतील ध्वनी कविता बघ, तिच्यात फक्त ध्वनीच आहेत, यंत्रांचा ध्वनी, माणसांचा आवाजच नाही त्या कवितेत. चंगळवाद, कॉर्पोरेट कल्चर, प्लॅस्टिक कंपन्या, वेस्टर्न डिफेन्स सचिवालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, बीपीटी मधली आयुष्याचा गाशा गुंडाळणारी, आयुष्याचा तुकडा भिरकावणारी, मनोविश्व हादरणारी माणसं मला भेटली. आयुष्याचा गाशा गुंडाळलेली वगैरे. उदाहरणार्थ मनोरोग, प्रचंड आयुष्य कवितेत चांगलं गेलं. आता आपल्या एकाच देशातले 3 देश, भारत, इंडिया आणि हिंदुस्थान,
पोखरत नेणारी अस्वस्थता, भ्रष्टाचार आणि लोकसंख्या यासारखे अतिशय गंभीर प्रश्न, आंतरविरोधाने ग्रस्त असलेला आपला समाज, आंतरविरोध ठिकाण म्हणजे संगती विसंगती, श्रद्धा अंधश्रद्धा, सगळं झुंडशाही, स्वार्थी आणि भ्रष्ट राज्य करते, जे प्रश्न सोडवण्यापेक्षा आणखी प्रश्न निर्माण करून ठेवतात. यूज अँड थ्रो संस्कृती, जलत्या प्रश्नांच्या तळावर सत्तेची पोळी बाजू घेणारे लोक आणि सज्जन माणसं भयग्रस्त आणि दुर्जन माणसं निर्धास्त, अशी परिस्थिती. मी आधी सांगितलं की मी जगण्यातूनच लिहित असल्यामुळे सामाजिक वास्तवात मला कवितेचा आशय आणि आकार रूप देत असतं. कवितेने मला जगण्याची समज आणि समाजभान दिलं, जगण्याचं बळ दिलं. कविता धडाधडा वाचता येत नाही, लावून लावून त्या वाचायला लागतात. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या मानसिकतेत कवितेचे वेगवेगळे अर्थ उलगडले जाऊ शकतात, अशी माझी धारणा आहे. अर्थबहुलता हे कवितेचं सामर्थ्य आहे, हे मी पुन्हा एकदा सांगतो. चांगलं साहित्य माणसाचं व्यक्तिमत्व संपन्न करतं. गांधींच्या स्वप्नातला भारत आणि आपला आजचा भारत यात प्रचंड तफावत आहे. आजच्या भारतातलं वास्तव हे अश्लील आहे, विदारक आहे. देशातल्या सर्वसामान्य माणसांचा विचार करणारं, जनतेची नाडी ओळखणारं सर्जनशील राजकीय नेतृत्व आपल्याला नाही. आपला देश हा विभूती पूजक आहे, दैवीकरण करणार आहे. त्यापेक्षा विचाराचा पूजक व्हायला हवं. मी वृत्तपत्र वाचत असतो, रेडिओ ऐकत असतो, अनेक जागी हिंडता फिरताना भोवती काय चाललंय ते पाहत असतो. त्यातूनच मला सुचत जातं. इराण्याच्या हॉटेलात भेटलेला स्वातंत्र्य सैनिक, लहानपणापासून दर शुक्रवारी ऐकत असलेला गांधी वंदना कार्यक्रम, जयप्रकाश नारायण यांचं आणीबाणी विरुद्ध आंदोलन, त्या आंदोलनाने 30 वर्षांची काँग्रेसची राजवट उठवली. माझ्या एका मताने मी सरकार बदलू शकतो हा विश्वास भारतीय माणसाला यायला 30 वर्ष जावी लागणार. काँग्रेस जाऊन जनता पक्षाचं सरकार येणं, हे सरकार 18 महिन्यात कोसळणं हा जनतेचा विश्वासघात होता. जनता मतदान करते ते 5 वर्ष स्थिर राज्य करावे म्हणून. अशी स्वातंत्र्यानंतरच्या 36 वर्षातील देशाची अस्थिरता घुसमट मला सतत अस्वस्थ करत होती. त्याचा स्फोट गांधी मला भेटला 1983 या कवितेत झाला. लोकशाही प्रधान देशाचा मी नागरिक आहे. भारतीय समाज व्यवस्थेसंदर्भात समाज मनाची स्पंदनं टिपण्यात, भारतीय जनतेच्या वैफल्याला शब्द देण्यात लोकशाही प्रगल्भ करण्याचा भाग आहे, असं माझं ठाम मत आहे. या कवितेत मी लोकशाही प्रगल्भ केली की अस्थिरतेचा मुद्दा वगैरे काय घेतला, त्यापेक्षा वास्तव आहे. हे तो सच आहे. या कवितेतल्या पोस्टर मधले गांधी पाठमोर आहे. त्यांच्या पाठीमागे काँग्रेस आणि जनता पक्षाच्या चळवळी, आम जनतेच्या वाटीला सर्व स्तरात जे वैफल्य आलं ते विसंगती उपवासाच्या आधाराने या कवितेत आलंय. आत्ममग्नता आणि समाजाभिमुखता, आता आत्ममग्न समुद्र कविता सांगितलंय आणि समाजविमुखता यांचं एकत्र रसायन या कवितेत आहे. आप पढ़ेंगे एक दो कविता. तर तो समुद्र गोदी ती शिवाय कविता लिहिता येतात तो हा संग्रह होता. आणि जिवंतपणी कवीची कुंडली छापत नाही ती आम्ही त्या काळात छापली होती. दोन्ही कविता वाचतो मी गोदीतली. गुर गुर बकाक बकाक बक, थला थद दुम धुम फुसकुर दन पो 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 पूर, थकाक थक खस खस खस, फटाक फटाक फट, बुस बुसुस बुस, डोंग डोंग डोंग. माणसाचा आवाज, माणसाचा आवाजच सगळे यंत्रांचे आवाज. ये हम कह सकते हैं कि ये एक्सपेरिमेंटल जैसा है, ये मॉडर्निस्ट आपोआप झालं ते. म्हणजे सगळं वातावरणाचा परिणाम. गावाची कविता वाचू, गावाची कविता, यातल्या वेगवेगळ्या कविता वाचतो. एकच कविता वाचतो. पहिली कवितेचं नाव ऊन, कोलार मधली कविता आहे. ऊन. दुपारभर ऊन साचून जातं मनात, मिटून मिटून अस्वस्थता घर करतं.
त्या घरावर माया लावतात सळसळ गोष्टी, मनभर अशा गोष्टी जाळे विणतात उदासीन. दुपारभर असं ऊन पोखरत पोखरत मनाची काहिली करतं ऊनभर मन भरून. वा. प्रचंड उद्रेक कित्येक घटनांचा त्या संध्याकाळ सप्तरंगी त्या कागदावर उतरलेली. आयुष्य उलथून पडताना सूर्य डोबत होता आणि चिमण्या शांत. त्या शांततेत पुरातन वृक्ष कोसळावा तसा मी कोसळलो माझ्यात. कवितेचं नाव घोर. स्वतःला ओळख मिळत्या जुळत्या संबंधातून, जीव घोटाळत घोर काळजीत, भावनांच्या निचऱ्यात एकांताचा उत्सव हुरूरत, दृष्टीपुढे सृष्टी स्थिरतेतील योगात. वॉल स्ट्रीट. उठ बस उठ, घे पांगुळ गाडा आणि लाग चालायला मुंगीच्या गतीनं. तुझ्या पुढ्यात उभं आहे जग, तुझ्या पुढ्यात उभं आहे जग. धाव घोड्याच्या गतीने, धाव घोड्याच्या गतीने. भौतिकतेच्या भोज्याला शिव, भौतिकतेच्या भोज्याला शिव. ऊठ धपापून, गगनाला गवसणी घालून तू पोचलायस वॉल स्ट्रीटला. शेअर बाजारावरची कविता. अंगवस्त्र कविता. तुमच्या कविता. अच्छा, अंगवस्त्र कविता. कशात होती ती अंगवस्त्र? मुंबईच्या बरोबर बरोबर. तुम्ही वाचलंच आहे का कविता? अच्छा अच्छा. कुठे वाचली होती? एक गमतीशीर कविता दाखवतो. पण काय, माझा मित्र आणि त्याची बायको रस्त्याने चालली होती. तर त्याला कॉलेजमधली जुनी मैत्रीण भेटली आणि ती भेटतात त्याला म्हणाली, वा तुमचं काय चांगलं आहे, सुंदर आहे. तर झालं बोलणं वगैरे. मग पुढे मिसेस त्याला बोलले, ती अशी काय म्हणाली, वा तुमचं एवढंच मला मित्रांनी सांगितलं. वा वा. त्याच्यावरून कविता लिहिली. त्याची गंमत म्हणून वाचलो. वा तुम्ही एकट्यात, तुमची काय मजा बुवा. ना पुढे ना पाठी, ना सुख ना दुःख, एकटा जीव सदाशिव खरा. वा काय काय तुमच्या घरात, काही नाही असं नाहीच. तुमची काय मजाच मज्जा. अरे वा गुलाब फुलल्याच वाटतं. आणि एवढी चित्र दाट दाटीने, कसं हिरवं हिरवगार प्रसन्न. वा तुम्ही एकट्यात. एका याच्या वावरून ती कविता सुचली. त्याने सांगितलं पार्क वर कशी सुचते. चेहरा नावाची कविता लिहिली. तुझा चेहरा असा कसा रे दुर्मुखलेला केशवसुतासारखा. केशवसुतांचा चेहरा दुर्मुखलेला होता, त्या दुर्मुखलेला म्हणतात. तुझा चेहरा असा कसा रे दुर्मुखलेला केशवसुतासारखा. आणि एक नवलच मर्ढेकर तुझ्या पाठीमागच्या चाळीत राहायचा. तरी बरंच बरं कोलटकर चित्र काढतो. तू त्याला सांगणार आहे केशवसुतांचे स्केच करायला आणि मर्ढेकरांच्या चाळीचा मुखपृष्ठ काढायला. पण त्याचे खांदे कारे पडले आणि हे कविता बिविता पण गोड लिहायचे. आणि आमचे चेहरे ते आवडत नाहीत रे मला. बाकी तू हसलास मात्र छान, बाकी तू हसलास मात्र छान. काय वाटलं माहितीये, यांचं कारुण्यच तू हसण्यात पिऊन टाकलंस. यांचं कारुण्यच तू हसण्यात पिऊन टाकलंस. तुझा चेहरा असा कसा रे. वो लटकर भी था कविता. कविता झाडावरती आहे, पण ते माझ्या एकाकीपणावरती. झाडाचा विस्तार. झाड जर खुंटत असेल तर पानं त्याची हलत नाहीत, पानं त्याची बोलत नाहीत, पानं त्याची टळत नाहीत. झाड एक सावली. झाड जर खुंटत असेल तर त्याच्या सावलीत आपलं पाणी करावं. झाडाचा विस्तार, झाडाचं खुंटणं, झाडाची सावली. आपल्या रक्ताचं पाणी करून झाडं वाचवावीत. किमान पक्षी आपण लावलेल्या झाडासाठी तरी. या एकट्या झाडाचं नाव सांगणार नाही. किमान पक्षी आपण लावलेल्या एकट्या झाडासाठी. असं गोम असते. माणसं उडाली चावल्या पावलांसारखी.
माणसं उडाली बंदुकीतून, माणसं जागच्या जागी कोसळली, माणसं खचली, माणसं मोडली, माणसं मेली, माणसांची इमारत उभारली, माणसं पाया, माणसं मजले, माणसं कळस, माणसांनी माणसांना माणसांसाठी मारलं, माणसं नावाच्या जनावरांच्या देशासाठी. कवीवर कविता लिहिली. कवितेचं नाव बातमी. बातमी कानावर आली, खातर जमा करून घेऊ. देश संकटात आहे, देश संकटात आहे आणि कवी कविता लिहित आहेत. देश संकटात आहेत आणि कवी कविता लिहित आहेत. वटे हुकूम, देशभरच्या कवीला गिरफ्तार एका रात्रीत. बातमी सेन्सॉर. वाव. एक बंबई या हिंदीची कविता. ये मालूम है मुझे. गम्मतची आहे का? करेक्ट करेक्ट करेक्ट. कोलेटकरने पण बंबई या हिंदीत कविता लिहिली. मैं भाभी को बोला मेरे को ये चाहिए. हाँ. आता सर्वसामान्य कारागीर आहे ना, तो काय काय विचार करतो बघा, आणि पत्रामध्ये काय काय लिहितो त्याची सगळी गंमत आहे. कवितेचं नाव आहे हवाई जहाज तिकट, आणि तो कसा टोपण नाव देतात. त्या मुमताज नाव होतं तर मुमू म्हणाले. आपल्या शॉर्ट मध्ये नाव बोलायचं म्हणतो मुमू. पत्रात पण तसं मुमताज नाव है ना मुमू. मैंने 3 खत भेजे, एक भी जवाब नहीं. मेरी याद आती होगी ना. तुझे खत मिलते हैं नहीं. उधर मिर्ची मसाला बैंगन फ्राई पापलेट नहीं मिलते. अभी तुम बर्तन और लादी धोती होगी ना. बच्चे याद करते या नहीं. जिंदगी इतनी करीब इतनी दूर, इधर इराक उधर इंडिया. ब्लाउज का कपड़ा अच्छा लगा ना. कटोरी कट सिलाना, फिटिंग बराबर होना, प्रेमगी से नहीं सिलाना, कलरफुल के पास सिलाना. जैसे जैसे शाम होती है, जैसे जैसे रात होती है, ईरानी सोल्जर बमबारी करते हैं. वो धूमधाम में मेरा कलेजा तेरी याद में क्या होता है समझता नहीं. वो खोमेनी है ना, ईरान के धर्मगुरु. वो शाह ने इस्लाम खतरे में डाला था ना. वो शाह के सभी लोगों का हर रोज कचुम्बर करता है. तू याद से खाती होगी ना फ्राई पापलेट, चिकन सूप और पाया. तेरी कमर कैसी है. वो बंटी का खुन्नस अभी भी है क्या मेरे ऊपर. उसको समझना, आते समय जो वो मांगे वो लाएगा. खामेनी फीटर. भाईखला के बाटा के शोरूम में सैंडल देना. तुझे बहुत पसंद है ना. पैसे का फिक्र मत करना. बंबई ने मुझे दुनिया उल्टी पलटी करने को सिखाया. क्राफट मार्केट में जगह है ना, मत छोड़ना. इधर इंदिरा गांधी का बहुत बड़ा नाम है. गरीब लोगों के बारे में उनको कितना फिक्र है. मेरे जैसा फिटर और लाखों कारीगर आज दुनिया के सभी कोने में काम करके इंडिया में पैसे बेचते हैं और क्या क्या चीज लाते हैं. लेकिन वे कष्ट वाले लोग हरामी है. तेरे लिए इधर अमेरिकन जॉर्जेट साड़ी ली है. जागदर बाबू से मिलती होगी ना. बंसी पान वाले को खत लिखा है. मेरे जैसा लोग जब भी मुल्क छोड़ते हैं तो उन्हें मुंबई क्या, मस्कत क्या, कुवैत क्या, अबू धाबी क्या, इराक क्या, एक ही है. मैं मुल्क को भूल सकता हूँ लेकिन बंबई नहीं भूल सकता. मुल्क से आया तो मेरे पास क्या था. एक उमर बीड़ी बंडल, अठन्नी, ऊपर आसमान नीचे धरती देना बैंक की. बंबई ने मुझे खिलाया पिलाया बड़ा किया. मुझे मुमू मिली. यही बंबई में मेरा नाम हुआ. खामेनी फिटर. मुल्क से बंबई, बंबई से इराक, इराक रिटर्न बंबई. तेरी याद में सोता हूँ. आखिर तेरा खामेनी फिटर. हा एकाच पत्रात घरचा राष्ट्राचा विचार. मेरा फेवरेट है. मेरा फेवरेट है ये. टेलरकडे याला करायचं काय काय कसे ब्लाउज शिलाय याच्याकडे नको त्याच्याकडे नको. तिथे जाऊन तो विचार करतो. वार्ता. भिवंडी, गोवंडी, कल्याण, उल्हासनगर, भोवंडी, दवंडी, बैंगनवाडी, चिताक्यात, मुंबईत तणाव. दगडफेक, जाळपोळ, दंगल, गोळीबार, जखमी मृत. शांतता सुव्यवस्था, रासुका, अटक, शांतता समिती, न्यायालयीन चौकशी. राष्ट्रीय एकात्मता.
मटन बिर्याणीची पंगत, रथयात्रा, प्रेतयात्रा, पदयात्रा, शांती यात्रा, सदियों से चलता आया. सर्व जगातच हिंसाचार आहे. शांतता आणि जातीय सलोखा राखा. निळकून आव्हान. जनता, पोलीस नकोत, SRP नकोत, लष्कर हवे, पोलीस कंट्रोल रूम, दंगल, गोळीबार, छेचे, सर्वत्र शांतता. बिल्डर्स, स्मगलर्स, राज्यकर्ते, राजकारणी, भेटीगाठी, जमाव. अरे वो साले बाहर के लौंडे, उन लोगों को कुछ अक्ल है क्या? संचारबंदी, जालपोल, लूटालूट, हल्ले, ऍसिड बल्ब, हात बॉम्ब, मोलोटोव कॉकटेल, जुना हिसाब चुकता. हेलिकॉप्टर मधून पाहणी, दुःखितांचे अश्रू. शांतता प्रेतवत. शांतता. पुढील दंगलीची तयारी सुरू आहे. शेवटचे प्रयोग तेरे मेरे बीच में मिळतील का मला आई बाबा. मुखवते, करता करविता, सुनहरी यादे, भारत दर्शन, हवालदार डहाडूर, हाताची घडी तोंडावर बोट, सारांश, उघडले स्वर्गाचे दार, सारे जहां से अच्छा, वो कब्रस्तान हमारा. या दंगलीवर ते केलेले आहे. दंगली. नंतर सदानंद रेगे आमचा मित्र होता. सदानंद रेगे. निर्वासित तू नॉर्वेला जाऊन डोंबाऱ्याचा खेळ दाखवला. मॉस्कोत व्होल्गा नदीच्या काठी तू ज्ञानेश्वरीचा झेंडा रोविला. लेखन स्वातंत्र्य ही शिवी असणाऱ्या कॉम्रेडला तू फोर्ट मधल्या किल्ल्याच्या हॉटेलातला भेजा दिला. तेव्हा त्याचा आत्मा मेंटल हेल्थ सेंटर पाशी रेंगाळला. राजापूरच्या गंगेवर जाऊन तू होडका लावलास. देवापुढे दिवा लावताना तू पाहिलंस बाळकृष्ण लंगडा आहे, तर माणसाने कानाडोळा केला तर काय बिघडलं. सगळ्यांच्या चपलान बूट करणे का तू म्हणालास. तेव्हा तू 120 ची पिंक टाकलीस. अक्षर वेलीवर तू बाणकुशीचा पक्ष चितारलास. पॅन्ट घातलेला ढग विवेकानंदांच्या डोक्यावरून गेला. तू खतरे नाही असं ऐकल्यावर हमीद दलवाई चांदोबा उरला. जीवनाची वस्त्रे उतरवून तू काळोखाची पिसे मोजली आणि माणसावर प्रेम केलंस. तुझा चंद्र जहांगीरमध्ये सावली पडत होता, तेव्हा डेव्हिड ससून मध्ये वेड्या कविता उड्या मारत होता. तुला कवितेचा झटका आला आणि माता लक्ष्मी इस्पितळातून तू म्युन्सिपल कर्मचाऱ्यांचा संप ठोकलास. तू मेलास त्या पुस्तकं असली आणि बाजाच्या पेटीतून 4 झुरळं आली. तू म्हणालास मेल्यावर श्राद्ध वगैरे घालावी, म्हणजे वेळही जातो आणि गोडधोड खायला मिळतं. तुझ्या पिंडाला कविता शिवली तेव्हा गंधर्वांची गोची झाली. आज घराला कुरूप दिसतंय. मंडळी कुठे गेली आहेत कोण जाणे. न करत्याचा वार शनिवारच असावा का. आज घरात कुणीच राहिलेलं दिसत नाही. घरात कुणीच नाही, मग चावल कसली लागते. कुलूपाने घरात कैद केलेलं आहे ते काय. कुलूप देखील उलटवून निश्चित आहे. घराच्या तोंडाला कुलूप बसलं. मंडळी हुंदरायला गेली. आकाश फिरलंय. समुद्र तांडव नृत्य करतोय. पक्षी हवेला लागले. झाडं पळत सुटली. अरे घर उघडच आहे आणि एक बसलेलं कोण आहे. बाबाने तूही जा. आज सर्वजण हुंदरायला गेली. आता निवडणूक चिन्ह त्याच्यावरची कविता आहे. निवडणूक चिन्ह. चल हाताने उचल धनुष्यबाण आणि मार हत्तीला आणि दाखव हात. हे धनुष्यबाण शिवसेनेचं आणि हत्ती RPIचं. चल हाताने उचल धनुष्यबाण आणि मार हत्तीला आणि दाखव हात. ते चक्र फिरव गरागरा. जनता पक्षाचं चक्र आणि नांगरधारी शेतकऱ्याचं मुंडकं उडत दलदली. झाड सावली देईल की झोपडीवर पडून सायकल पंक्चर करील. उंटाच्या चालीत चिखल तुडव कमळांचा आणि हिरव्या भगव्या चिंपणकर लागतात. विलायने कणीस काप आणि ठोक हातोडा मतपिटीवर. तू नको बाळगूस पत्रास विमान, आगबोट, रेल्वे इंजिन, बैलगाडीची. दर 5 वर्षांनी मार शिक्के लोकशाहीच्या माड्यावर आणि चोळत बस हात. दे 5 वर्ष शिवाय राष्ट्रीय पातळीवर आणि शंखकर गल्ली. मुकी बिचारी कुणी हाका. माझा शेवटच्या वेळी सारांश साठलेला असतो वरच्याच काय म्हणजे. 26 जुलैला 2005 मुंबईत केले त्याच्यावरती.
बाबा तुम्ही कुठे आहात, आम्ही काळजीत आहोत, येताना होडी घेऊन या. आई तू कुठे आणि कशी आहेस, आपत्तीतून तू वाट काढशीलच. आईबद्दल त्याला कॉन्फिडन्स. सर तुम्ही रात्रभर कुठे अडकलात, इथे अफवा पसरल्यात. मॅडम पोल टोल सरांना पाण्यात बघतात, ते आले ते आले. बबली तू कुठे आहेस, पिंट्याला सांग घाई करू नकोस. मैतू तू कशी आहेस, फलीकडे बी फायर बघते. चंपक करतो मोबाईलवर धावा, गॉड इज ग्रेट, देवा धाव रे देवा धाव रे. सासूबाई म्हणतात धरण फुटलंय, सुनबाई म्हणतात सुनामी लाटा. चार्लीला लेप्टो, मुमताजला डेंग्यू, इंदुबाईला मलेरिया, डोक्यावर घ्या हॉस्पिटल. डॉक्टर म्हणतात हॉस्पिटल पाण्यात गेलंय, पेशंटना वर पोचवा. देवरुखचे आग लावे, मुंबऱ्याला सुखरूप आहे. खुश खबर खुश खबर, कॉम्प्लेक्स मधील सभासदांना होडीची सर्व्हिस सुरू केली आहे. मोठ्या शिकरे पप पाणी, मम मिठी, वीज नाही पाणी, सहस सुट्टी. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, हेल्पलाईन. हा रुमाल घे, डोळे पुस आणि लाग कामाला. सोशल वर्कर तुम्ही ओढणी खोतून मुलांना बिस्किट पाव वाटा. सपना चटई, 10 किलो तांदूळ, 2 किलो मूग डाळ, 5 लिटर रॉकेल, 1000 रुपये रोख काळ्या बाजारात वाटून द्या. लाईफ जॅकेट घ्या, निसर्गाचा कोप नको, प्रदूषण नको, निसर्गाच्या नाक्षात आयुष्य घालवा. 6 लाखात 2 BHK, लिफ्ट, 24 तास नळ, मुंबई आग्रा रोड पासून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर. संपर्क. ही सेवा सुरू केल्याबद्दल आभार. पेपर त्या दिवशी जाहीर आहे. घरातल्यावर कविता लिहिली. दारं कर्र कर्र करतायत, खिडक्या दाळ्यातून पाहतायत, पडदा फडफड करतोय, घड्याळाची टिकटिक खुडावते, ट्यूबलाईट उघडमीक मिचमिचते, पंख्याला घरघर लागलीये, रेडिओ खरखर ऐकतोय, टीव्ही लाटांवर थरथरतोय, फ्रीजसाठी शीतयुद्ध चाललंय, टेलिफोन डेड झालाय, कम्प्युटर कशाची वाट पाहतोय, मिक्सर बदली मागतोय, गॅस लालीलाल भडकतोय, कुकरचा वॉल उडतोय, टाकीची चक्री बिघडते, नळ बादलीत ठिपकतोय, गिझर गारेगार गरजतोय, वॉशिंग मशीन घरातल्या माणसांना धुतय, प्लास्टिक परवानण्याच्या तोंडात मारते, खुंटीला शबनम टांगते, वाळवी भिंतीला चितरते, पाली रोपट्यात वळवत आहेत, उंदीरे पुस्तकं कुरतरतात, झुरळीचे शक्य वाढते आहे. वरील सर्वांना मार्गी लावा. अचापचा बोलू नका. आता मिसेस मला सांगते, अचापचा बोलू नका, बोलण्याची री उडू नका, भीड ही भिकेची बहीण लक्षात ठेवा. तांब्या पितळेची मोड लोखंडेना द्या. दिवसागणिक वाढणारी जगाची रद्दी कांदेवाडीतल्या गणपतवाड्याच्या वारसाला विका. पैसे एशियन अप्पूट टाका. वस्तू जागच्या जागी ठेवा. मनाला मोकळा सोडू नका. मी काय म्हणतोय, एरवी या सराईत भिंती ऐकत असतात, म्हणून हा मुलं मंत्र. बस एक दो और. एक दो. त्या बोलकर्णीवर कविता लिहिलेली कवितेत. संत सखू. संत सखू भल्या पहाटे नाहू घालते पिंजऱ्यातल्या पोपटाला. सकाळी दुधाच्या पिशव्या वाटते स्वतःची पिशवी काढून. शाळेत मुलांना पोचवते दुसऱ्यांच्या. धुणी भांडी करते विश्वाची. शाळेतून मुलं आणते इंटरनॅशनल. गाव असतो घरात उठा ठेवीला. रात्रीच्या ताटात दिवस वाढून जग झोपी जातं. रात्रीच्या ताटात दिवस वाढून जग झोपी जातं. गेलं तरी संत सखू जागी असते पिंजऱ्यातल्या पोपटाशी बोलत. माणूसगळ, माणसांची गळती चालू. माणसांची माणूसगळ पाय वाटेत माणसांवरून. हाव धाव घोड्याच्या गतीत आणि भिरकावून दे सृष्टीला दृष्टीआड. पायाला चक्र लावून पोटासाठी पाय चालव. हात बांधून धूळ उडवीत माखू दे चेहरा. माणसं जोडतात माणसांना. माणसं जोडतात माणसांना पाय न खेचता. वास्तवांच्या डोळी आनंद विकट. आता दोन त्या आत्ममग्न कविता वाचल्या आणि मग टॉवरच्या वाचतो. ओके.
टेबल लँड, पाचगणीला टेबल लँड आहे हा त्याच्यावर. हा धुक्यातून गुळते पावसाची झिमरिम, शब्दांची गंमत केलंय, रिमझिमची झिमरिम. धुकं मुरवून पावसाची झिमझिम, उघडमीट फुलपाखरं स्पर्शरंग घटित, हा हातात पसात टेबल लँडच्या कुशीत. वन थ्री हिल, हा गुळू गुळू रे, रिप रिप रे, ओले ओले डोळे दुश्मन उनी, मन कंत रे, हिरव गत्त रे, रोमांचित झिमझिमुनी, गंग गुडूप किर्र अरण्य, मनवांची घुमघुमुनी. आता टॉवर मधल्या कवितेवर. हो. मुंबईतला पहिला टॉवर उषा किरण झाला, त्याच्यावर पहिली कवी झाली. उषा किरणच्या पायथ्याशी फाकून बसले सहिष्णू बाजार बसवी संस्कृती. एवढीच कविता उषा किरण. उषा किरणच्या पायथ्याशी फाकून बसले सहिष्णू बाजार बसवी संस्कृती. आता छोटी कविता आहे. हा हु की तू, त्या कविता हु की तू, हु की तू नाही इमारत निश्चित. मुंबईवरची कविता आहे. छन छन मोजून घे पैसे आणि गाशा गुंडाळ मुळातून भूमिपुत्रा, जाशील तिथे नव्याने मान भान, तोंडातून काढ कुणाचा, ते न बोलता घालतील घशात उभी मुंबई. वाळूत टॉवर बांध आणि राणीच्या गळ्यातला हा ठेव गाण समुद्राकडे, ठोकरून दे इकडची दुनिया सांगायच्या राशीत, आणि गरिबी अमिरीच्या सुनामीत हलव मुंबई. फरफटत तवाच्यावर आणून ठेव माणसांची बोचकी. माणसाची ओहो वैसे फरफटत तवाच्यावर आणून ठेव माणसांची बोचकी, कायद्याच्या खिशात पैशाचा पाऊस पाड, पाय उतार होऊ दे इमारत स्वतःच्या पायाखाली. गोपूर, ततपप उच्चारशील तर खाशील कानफटात, कांठाळ्या बसतील अशा इमारती होतील जमीन दोस्त, ऐकू येणार नाही आवाज स्वतःतून निघून गेल्याचा. त्यांनी उभं केलंय पृथ्वीवर आकाशातल्या बापाला. जा चाळीच्या कड्या कर, राईचा टॉवर कर, उरावर आभाळ घे आणि तील तील तुटून जा. दाळ झोपड्या, दाळ चाळी, दाळ गिरण्या, दाळ वस्ती, जाळातून डोळेदीप खेळ बघ आणि जळून जा पंचत्वात. या शब्दांच्या गंमत म्हणून ते ढासळत कोसळत पाडवत भुईसपाट टाळी इमारती, चिरडोत चित्तारोत गाडोत माणसं धरणीच्या पोटात, देत पासली संस्कृती जगाच्या पुढ्यात दिवसा ढवल्या. ओझोन व्हॅली, लाव सुरू उडव डोंगर, रस्त्यावर आण ओकबोके, तुडव तुडव तुडव, खडे तर खडे बोल घशात घाल, गाडून टाक माणसं, फाडून टाक आकाश, होऊन जाऊ दे एकदा आरपार पृथ्वी. उभे डोंगर आडवे कर, वनांना आगी लाव, नको घालूस पर्यावरणवाल्यांना धूप, पाड्याच्या पाडे उठव, रोबनचे उठवळ नगर वसव, दोन्ही हात आणि तोंड वर करून आकाशातल्या बापाला सांग पृथ्वीवर उतरलंय तुझं ब्रह्मांड. प्रवासाला निघालाय जन्मापासून, दार ठोडो प्रत्येक गतीचं, घराघरा फिरत झाला गे अनुभवांचा, जगावर ओरड बिंबीच्या देशापासून, लटके तोडून गे विकासकांच्या छडणीकडून, हो मन निमूट उभारलेल्या गोल्डन क्रमला, आणि लोकल मधून जा अनंताच्या प्रवासाला. अंगवस्त्र, आणि लंकेतून सोन्याच्या विटा, आणि बांगलादेशातून तांदूळ, आणि चीन मधून खेळणी, आणि जपान मधून कम्प्युटर, आणि पाकिस्तानातून साखर, आणि अमेरिकेतून मॅकडॉनॉल्ड, आणि जर्मनीतून लोखंडी अवजारं, आणि सौदीतून पेट्रोल, आणि गल्फ मधून हव्यासाचा RDX. बाजार बसव, एकावर एक फ्री, जुनं द्या नवीन घ्या, डॅडी गेले दुबईला, मम्मी गेली मॉलला, टपोरी गेली पबला, शांघाय आली अंगावर, मुंबई घेतली टॉवरवर. पूर्वज, मातीत हात घाल. हे भी मुंबईच्या कवितामध्ये आहे. हा हा हो. पूर्वज मुंबईच्या कविता
मुंबईची कुठली? मुंबईच्या कविता हा मध्ये एक कविता हो अच्छा है. पूर्वज. बर. मातीत हात घाल, आभाळाला लाव, हात लाव, गदा गदा आलो, आंबेवाडी, फणसवाडी, केळेवाडी, कांदेवाडी, सगळ्या वाड्या आहेत. हा. पार पैशाचा पाऊस, गणपत वाड्याच्या जागेवर उभार मॉल, ठाकूरच्या उघडापोटावर स्कायवॉक आणि गायवाडीत बिग बुल बाजार. पांडे विचारतो हाजी असता, कोण केशवजी नाही, कोण टिळक, कोण दामले, कोण मर्डेकर, कोण डांगे. इथे शिवाजी मोजतोय गांधी, इथे शिवाजी मोजतोय गांधी. शतकोत्तर चालीवर उत्सुट गगनचंबी. बोंबल आता हातचं सोडून, पळ आता बुरी राहिली थोडी, धड आता उरलं सुरलं जीवाच्या आकांताने. बेंबीच्या देठापासून ओरड, कुठे गेले मुंबई. आता एक कविता वाचतो. हा. पुन्हा येणार का आपण काही शक्यता आहे? एक कविता वाचतो. हा. कवितेचं नाव टाटा. टाटा. हो टाटा. मला माहिती. घे खोका, घे पेटी, घे कंटेनर, तुझा कर्जतला, तुझा कसाऱ्याला, तुझा पालघरला, तुझा बोईसरला, तुझा तानाजी मालुसरी, तुझा नॅनो घरात, टाटाकर मुंबईला. So, thank you, sir, and thank you, everybody who took the time out to listen to this incredible life of Vasant Dattatray Gurjarji.